मी सुद्धा एका एम-एन-सी मध्ये वर्क करतो. त्यामुळे मला काही थोडेफार वर्क फ्लो माहीत आहे. काय शिकायचं, किती शिकायचं, कुठून अप्लाय करायचं, कसं करायचं, इंटरव्ह्यू कसा क्लिअर करायचं, हे क्लिअर नसतं. हा व्हिडिओ ज्याच्यासाठी आहे, ज्याला खरंच प्लेसमेंट विषयी सीरियसनेस आहे. हा सी-एस आणि आय-टीमध्ये प्रॉब्लेम स्किलचा नाही, प्रॉब्लेम कन्फ्युजनचा आहे आणि त्याचबरोबर डायरेक्शनचा आहे. या व्हिडिओमध्ये मी मोटिव्हेशन नाही, फेक ज्ञान नाही, तर रिअल शॉर्टकट आहे, जे की मी स्वतः अप्लाय केलेले आहे. मी तुमचा टीचर नाही, त्यामुळे मी तुम्हाला प्रॉपरली एकदम फ्रेंडली टोनमध्ये समजावणार आहे. चला मग स्टार्ट करूया. तर मॉड्यूल 1 विच बेसिक्स प्लेसमेंट थिंग यू शुड नो ऑर यू हॅव टू डू. तर फर्स्ट थिंग अशी आहे भाई, की तुम्ही चिटिंग किंवा मेहनतीने मार्क द्या, पण ते मोर दॅन 60% पाहिजे. बिकॉज एम-एन-सीचा बेसिक क्रायटेरिया असतो, की यू शुड पर्सेंटेज मोर दॅन 60. इन केस यू आर गोइंग इन द स्टार्टअप, दॅट इज अनदर थिंग. कारण तिथे मार्क कमी असले तरी चालतात, बट स्किल टॉप नॉच हवी. तर सेकंड थिंग अशी आहे, ॲट लीस्ट एक लँग्वेज तुम्हाला प्रॉपर यायला पाहिजे. तुम्ही त्यात परफेक्ट पाहिजे. बिकॉज ऑल लँग्वेजमध्ये खूप कॉमन गोष्टी असतात. सो ॲट लीस्ट यू हॅव टू परफेक्ट इन वन लँग्वेज. कॉपी पेस्ट करा किंवा स्क्रॅचपासून करा, बट एक चांगला प्रोजेक्ट बनवा आणि गिटवर टाकून द्या. मी नंतर सांगतो की हे जास्त का इम्पॉर्टंट आहे. तर मॉड्यूल 2 विच स्किल यू हॅव टू डू फॉर स्टार्टअप, सर्व्हिस बेस अँड प्रोडक्ट बेस. हे बघा, जर तुम्हाला एखादी लँग्वेज खूप आवडते, म्हणजे खूप जास्त, तर तुम्ही त्या लँग्वेजवर ॲज अ फ्रेशर स्टार्टअपमध्ये जॉब इझिली मिळवू शकता. बट रिमेंबर वन थिंग, त्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रो पाहिजे. यू कॅन इझिली गेट द जॉब ॲज अ फ्रेशर इफ यू हॅव दॅट नॉलेज. ओके. पण तू जर लँग्वेजमध्ये प्रो हवा, देन ओनली. ओके. सर्व्हिस बेसमध्ये जॉब पाहिजे असेल तर तुला थोडा कमी अभ्यास असला तरी चालेल, बट लक्षात ठेव, कम्युनिकेशन स्किल प्रॉपर हवं. आणि फॉर प्रोडक्ट बेस, इफ यू वॉन्ट गो व्हाय द फ्रेशर, देन यू हॅव टू डू डी-एस-ए इन प्रॉपर वे. बट पर्सनली मला तर डी-एस-ए येत नाही. बट काही असतात मुलं की दे कॅन डू दॅट थिंग. सो फॉर प्रोडक्ट बेस यू शुड नो द डी-एस-ए व्हेरी वेल. लेट मी क्लिअर वन थिंग. जर तुला असं वाटत असेल की भाई ए-आय सगळे जॉब्स घेतोय, आता तुझं काय होणार, तर मी सांगतो काहीच होत नाही. फक्त एक असा स्किल पकडा आणि त्यामध्ये प्रो बना. ए-आय तुझं कधीच काहीच काही करू शकत नाही. रिमेंबर वन थिंग भाई, की मी जे शिकलो ना, लाईक आय एम ऑल्सो वर्किंग इन एम-एन-सी, सो आय नो धिस थिंग व्हेरी वेल. बट यू हॅव टू प्रो, लाईक काइंड ऑफ मास्टर हवाय भाई. हाऊ आय कॅन एक्सप्लेन यू, बट मास्टर. मॉड्यूल 3 हाऊ वी कॅन फाइंड द जॉब. ज्या मी पर्सनली इम्प्लिमेंट केल्या आहे गोष्टी, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही फॉर एक्झाम्पल सर्च केलं एस-एल करियर आणि साईटला व्हिजिट केलं, तरी ते जॉब तर आहे, बट नॉट फॉर फ्रेशर, राईट? सो जी-पी-टीवर जा, गिव्ह मी द आय-टी-एम-एन-सी साईट लिस्ट वेअर आय कॅन रजिस्टर ॲज अ फ्रेशर. ही प्रॉम्प्ट सो याने तुमच्या पुढे प्रॉपर फ्रेशरसाठी लिंक्स येईल आणि यू कॅन इझिली बुकमार्क देम, ऑल्सो रजिस्टर फ्रॉम हेअर ओनली. आणि त्याचबरोबर तुम्ही एक एक्सेल शीट मेंटेन करा, जिथे की तुम्ही तुमचा पासवर्ड आणि युजर नेम मेन्शन करशाल. अदरवाईज तुम्ही इझिली विसरून जाशाल. आणि Naukri.com आणि लिंक्डइनवर फिक्स म्हणजे फिक्स एक अकाउंट बनवून घ्या. तुम्हाला नोकरीचा हॅक सांगतो. नोकरीच्या सर्चवर जा, तुमची स्किल टाका, फ्रेशर चूज करा, लोकेशन टाकून सर्च करा. अप्लाय ऑन कंपनी साईटला करा. आता इथे येतो खास गेम. रिझ्युमे ॲज पर कंपनीच्या डिस्क्रिप्शननुसार बनवायचा आहे, ज्याने की शॉर्टलिस्ट होण्याचे चान्स जास्त होऊन जातात. मी हे डिस्क्रिप्शन कॉपी करून जी-पी-टीवर टाकणार, पेस्ट करणार आणि प्रॉम्प्ट देणार, लाईक गिव्ह मी द रिझ्युमे अकॉर्डिंग टू धिस जॉब डिस्क्रिप्शन. रिझ्युमे बनवा आणि अप्लाय करा. हा, बट अप्लाय केल्यानंतर त्या रिझ्युमेला प्रॉपर एकदा डोळ्याखालून नक्की काढा. मॉड्यूल 4 ॲप्टी. आता ॲप्टी हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे सिलेक्शन प्रोसेसचा. अकॉर्डिंग टू मी, जर तुम्ही ॲप्टी क्लिअर केली, म्हणजे ऑलमोस्ट तुमचं 80% सिलेक्शन तुमचं ऑलरेडी झालेलं आहे. आणि ॲप्टिट्यूड टेस्ट ऑनलाईन असेल तर तुम्ही इझिली चिटिंग करून पास होऊ शकता. बट इफ ॲप्टी टेस्ट ऑफलाईन, देन यू हॅव टू स्टडी. नो ऑप्शन इन्स्टेड ऑफ स्टडी. आणि ॲप्टिट्यूडमध्ये 3 सेक्शन असतात, लॉजिकल रिझनिंग, मॅथ आणि इंग्लिश. हे जास्त अवघड नसतं. तुम्हाला इझिली यूट्यूबवरती खूप साऱ्या प्लेलिस्ट भेटून जाईल. आता काही कंपनीजमध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, कम्युनिकेशन राउंड असतो, ज्यामध्ये ग्रामर, रीडिंग असे खूप जास्त पार्ट असतात. सो सांगायचे हे आहे मला, की ॲप्टिट्यूड एम-एन-सीमध्ये खूप जास्त मॅटर करते. ऑलमोस्ट 80% सिलेक्शन, दॅट इज भाई इन्सेन आहे. लाईक ते तुमची स्किल बघत नाही, बट ते तुमचं लॉजिकल स्किल नक्की बघ. मॉड्यूल 5 इंटरव्ह्यू टिप्स. रिझ्यूममध्ये तुला ज्या स्किल येतात ते टाक. इव्हन जर तुला काही बेसिक येत असेल, लाईक फॉर एक्झाम्पल बेसिक ऑफ द रुबी, आय एम जस्ट गिविंग द एक्झाम्पल. सो यू हॅव टू मेन्शन इफ यू आर द फ्रेशर, दॅट इज ऑल्सो मॅटर. आणि मेन गोष्ट, प्रोजेक्ट यू हॅव टू ॲड. आणि तुला प्रोजेक्ट कॉपी पेस्ट असो, आय मीन तुझा प्रोजेक्ट कॉपी पेस्ट असो किंवा तू स्क्रॅचपासून प्रोजेक्ट प्रॉपर बनवलेला असो,
पर तुला इंटरव्ह्यूअरला तो प्रॉपरली एक्सप्लेन करता आलाच पाहिजे. एनी हाऊ, देअर इज नो एक्सक्यूज. बेसिकली ते प्रोजेक्ट आपल्याला विचारता, बट प्रोजेक्टच्या क्वेशनमध्ये मेन तर असं असतं, की तुम्ही कोणत्या डिफिकल्टीज फेस केल्या आणि हाऊ यू हॅव यू काय बोलतोय भाई मी? हां, तरी सॉरी, सॉरी अबाउट इट. तर ते हे विचारतात, की भाई तुम्हाला कोणत्या प्रॉब्लेम्स तुम्ही फेस केला व्हेन यू आर डेव्हलपिंग युअर प्रोजेक्ट आणि सेकंड थिंग तुम्ही त्याला टॅकल कसं केला? तुम्ही त्याला ओव्हरकम कसं केलं? हे भाई इफ इंटरव्ह्यूअर कम इंटू द प्रोजेक्ट थिंग, देन डेफिनेटली धिस 2 क्वेशन विल बी अराईज. एकदा तुझा रिझ्यूमे तयार झाला, की त्याच्यावर तू जे काही मेन्शन केलेलं आहे ना, त्याचं एकदा रिव्हिजन कर. कारण बिकॉज इंटरव्ह्यूवर तुझा रिझ्यूमे कन्सिडर करून तुला प्रश्न विचारतो आणि हो, समटाईम आउट ऑफ बॉक्स मीन्स जे की रिझ्यूमेवर असणार नाही, तेही विचारू शकता. बट ते डीपमध्ये जात नाही. जे जस्ट विचारता, "यू आर लाइक अवेअर अबाउट द क्लाउड एक्सेट्रा, एक्सेट्रा." सो दॅट इज नॉट अ बिग डील. मॉड्यूल 6 हे बघ, ॲप्टीची तयारी कर. मिनिमम 1 लँग्वेज कर. इन केस डेटाबेस माहीत असेल तर ओरसच्या एक प्रॉपर प्रोजेक्ट आणि एक सिंपल रिझ्यूमे एटीएस बीटीएस सगळं विसरून जा बिकॉज यू आर द फ्रेशर. अगेन लक्षात ठेव, इफ यू हॅव क्लिअर ॲप्टिट्यूड यू ऑलमोस्ट 80% सिलेक्शन आर डन. आणि लास्ट एवढं सांगतो दादा दीदी, हे जे काही मी बोललो ते मी स्वतः फॉलो केलेलं आहे. तेच मी तुम्हाला माझे एक्सपिरियन्स थ्रू सांगतोय. लाइक दिस इज नॉट आय एम गोइंग द चॅट जीपीटी अँड काइंड ऑफ थिंग. हे प्रॉपरली मी जे केलेलं आहे फॉलो दॅट स्टेप आय एक्सप्लेन यू. मी असं म्हणत नाही की चिटिंग करा, बट भाई आणि ऑनलाईन ॲप्टी आणि इंटरव्ह्यू असेल तर तुझं अजून भारी आहे. लाइक तू करू शकतो. बट मी नाही सजेस्ट करतो की तू चिटिंग कर, बट यू कॅन डू दॅट वे ॲज वेल. कारण की एकदा गेलं गेलं भाई एम-एन-सी. नंतर एनी हाऊ वी कॅन डू अवर वर्क अकॉर्डिंग टू मी. ज्ञान ऑफ द कोर्स जर तुम्ही खूप हुशार असेल तर स्टार्टअपमध्ये जा. अदरवाईज प्रोडक्टमध्ये, आय मीन प्रोडक्ट बेसमध्ये. आणि तुम्ही माझ्यासारखे ठीक-ठाक असेल तर एम-एस-सी इज अ गुड बाय. होप हा कोर्स तुम्हाला आवडला असेल. आय एम नॉट शुअर कारण की दिस फर्स्ट टाईम आय एम टॉकिंग टू फ्रंट ऑफ कॅमेरा. त्यामुळे खूप सारा मिस्टेक असेल माझ्या इंग्लिशमध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या चुकामध्ये. सो प्लीज इग्नोर दॅट. होप यू विल अंडरस्टँड मी. थँक्स गाईज.